शनिवारपासून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। पुढच्या 48 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यामध्ये पावसाची हजेरी। रिमझिम पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका। कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग। महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मंदिर शिखरांच्या रंगरंगोटीचं काम युद्धपातळीवर। महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोलीची यात्रा 21 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबरपर्यंत यात्रा सुरू असेल। राज्यातल्या शाळांमध्ये मोबाईल बंदी करा। महाराष्ट्रातील कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकरांची मागणी। ते अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथल्या कीर्तनात बोलत होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढच्या आठवड्यात नागपूर आणि संभाजीनगर दौऱ्यावर। विदर्भ मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। 26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा। मोदींच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार। 29 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंचा नागपूर दौरा। कळमेश्वरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार। अंतरवाली सराटीतील जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस। मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम। अंतरवाली सराटीच्या सोनियानगर भागात ओबीसींचं उपोषण सुरू। मंगेश ससाणे यांच्यासह 6 ओबीसी आंदोलकांचं उपोषण। येत्या काही दिवसात प्रति आंदोलन उभं करणार संयोजन समिती। या संदर्भात निर्णय घेणार। जरांगेंच्या आंदोलनानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भूमिका। पंढरपूरच्या पोखरापूर गावामध्ये धनगर समाजाचं आंदोलन। संताजी वाघमोडेंकडून अंगावर पेट्रोल टाकत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रशासनाचा मोठा दिलासा। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम मंजूर। पावसामुळे सोयाबीन पिकाचं 50%पेक्षा जास्त नुकसान झालं होतं। धनंजय मुंडेंची कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। खरीप 2023 मधील अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांच्या अहवालांची फेरतपासणी करून त्यांना विमा भरपाई देण्याचे धनंजय मुंडे यांचे विमा कंपनीला निर्देश। कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या परळी विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडून 23 तारखेला आक्रोश मोर्चा। शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचं आयोजन। नागपूरमधील काटोल तहसील कार्यालयाच्या मुख्य दारावर बैल बांधून शेतकऱ्यांचं आंदोलन। वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन। नाशिक पुणे महामार्गावरील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रस्त्याची दुरावस्था। सिन्नर फाटा परिसरात रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे चाळण झाल्यानं दररोज छोटे मोठे अपघात। अकोला शहरातल्या सिटी कोतवाल चौकामध्ये अगदी पोलीस स्टेशन समोरच फ्री पॅलेस्टाईनचे बॅनर लागले। पोलिसांनी बॅनर उतरवले। भंडाऱ्यामध्ये नाथजोगी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा। 4 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न तर आईचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी मोर्चा। प्रकरण दडपणाऱ्या दिघोरीच्या ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी। नागपूरमध्ये 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार। पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घटना। आरोपीचा स्केच काढत पोलिसांकडून तपास सुरू। पुण्यामध्ये पतीकडून पत्नीच्या प्रियकराची हत्या। आरोपी पती बिहारचा असल्याची माहिती। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आरोपीला अटक। रायगडमधील पालीखोपोली मार्गावर परळी कांसळ इथं अपघात। बस आणि मोटरसायकलमध्ये धडक। मोटरसायकलवरील 3 तरुणांचा जागीच मृत्यू। अपघाताचा व्हिडिओ समोर। नाशिक रोड उड्डाण पुलावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात। दुचाकी चालक अमित मिश्राचा जागीच मृत्यू। खड्ड्यांमुळे अपघात घडल्याची माहिती। ट्रक चालकावर गुन्हा दाखल। गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना इमारतीचं छत कोसळून 30 ते 40 जण जखमी। भंडाऱ्याच्या बारभा गावातली घटना। नाशिकच्या मालेगावात राज्यातील पहिल्या सुसज्ज महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण। रुग्णालयामध्ये मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार। महिलांच्या प्रसूतीसह बालकांच्या विविध आजारांवरती उपचार होणार। बुलढाण्यातील गोमाल गावात अतिसाराची लागण झाल्याने एका चिमुकलीचा मृत्यू। गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।